Hello friends, 8th standard General Science, unit number 10, cells and cell organelles. Today's before we learn about the plant cell and animal cells and name of their organelles, as well as the difference between the plant cell and animal cell. Today's before we learn that the difference between plant cell and animal cell is, first, the cell wall is present in plant cell but absent in animal cell. Chloroplast is present in plant cell and absent in animal cell. And lysosome is present in animal cell but absent in plant cell. And vacuoles are present in plant cell which are very large, and vacuoles is present in animal cell or absent if they are present are very small as compared to that in plant cell. These are the main differences in both plant cell and animal cell that observe we today's before. Now today we learn about the organelles of that cells and functions of these organelles, all these organelles. या आधीच्या पाठामध्ये आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा अभ्यास आपण केला आणि त्यामध्ये जी वेगवेगळी ऑर्गनेल्स आहेत त्यांच्या नावांसहित त्याचा आपण माहिती घेतली आणि प्लांट्स आणि ॲनिमल सेल मध्ये काय डिफरन्स आहे तो आपण बघितला. त्यावरून आणखीन एक आपल्याला गोष्ट लक्षात आलं असेल की पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक प्रश्न विचारला, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द सेल. नाउ देयर आर टू टाइप्स ऑफ द सेल. These are prokaryotic cell and eukaryotic cell. सेल्सचे दोन प्रकार पडतात, prokaryotic cells and eukaryotic cells. Now prokaryotic cells mean the cell in which the nucleus is absent, and eukaryotic cell means the nucleus is present. Then all of you get possible to tell our plant cell and the type of our plant cell and animal cell. निश्चितच मला सांगता येईल की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे कोणत्या प्रकारच्या सेल्स. ज्या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्या म्हणजे युकॅरियोटिक सेल. म्हणजे निश्चितच आपल्या प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दीज आर युकॅरियोटिक सेल्स. आपण ज्या सेल्सचा अभ्यास करणार आहे त्या म्हणजे युकॅरियोटिक सेल्स असणार. आणि मग प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. मग कोणत्या प्रकारच्या सेल्स मध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो या आधीच्या पाठांमध्ये आपण माहिती घेतलेली. द व्हायरसेस in which the nucleus is absent. So such types of cell is known as prokaryotic cell. लक्षात राहील सगळ्यांच्या. आता एक ऑर्गनेल्सचे फंक्शन्स, सेल्स मध्ये जी वेगवेगळी छोटी छोटी ऑर्गन्स आहेत बघा, काय काय ऑर्गनेल्स आहेत बघा, काय काय आहेत. न्यूक्लियस आहे, माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम आणि व्हॅक्युअल्स ही वेगवेगळ्या प्रकारची ऑर्गनेल्स आहेत. ॲज वेल ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
यांची माहिती आपण मागच्या तासांमध्ये घेतली. आता यांचे काय फंक्शन्स आहेत याच्यासाठी आपल्या ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्या फिजिकल गोष्टींबरोबर जर आपण कम्पेअर करून बघितलं, जसं आपलं एक घराच्या बाबतीत जर आपण कम्पेअर करून बघितलं तर बघा, घराच्या बाबतीत आपलं जे एक स्पेसिफिक स्ट्रक्चर ठरलेलं असतं की एंट्री करण्यासाठी पहिलं म्हणजे घर बांधण्यासाठी आपण वॉल्स बांधतो, भिंतींचं बांधकाम करतो. भिंतींचं बांधकाम केल्यानंतर स्लॅब वगैरे हे सगळं बांधकाम केल्यानंतर त्याला आतमध्ये एंट्री करण्यासाठी एक जागा दिलेली असते. ओके, दॅट इज अ डोअर. त्या डोअर मधनं त्या डोअरची साईज पण आपण निश्चित केलेली असते बघा, की त्यामधनं 5 ते 6 फुटाची जी व्यक्ती आहे ती सहजरित्या जाऊ शकेल अशा प्रकारची साईज निश्चित केलेली असते. आणि निश्चितच त्यामधनं हत्तीसारखा जो प्राणी आहे तो त्यामधनं प्रवेश करू शकत नाही, हे आपण ठरवलेलं असतं. विंडोजच्या बाबतीत बघा, विंडोजचं कन्स्ट्रक्शन करताना त्यामधनं हवा किंवा यासारखे जे घटक आहे ते सहजरित्या येऊ जाऊ शकतील अशी व्यवस्था आपण विंडोची व्यवस्था करतो. आणि त्याला गजांचा आडोसा दिलेला असतो, म्हणजे निश्चितच इतर घटक जे आहेत त्यांचा प्रवेश त्यामधनं होऊ शकत नाही किंवा त्यातनं ते सहजरित्या बाहेर जाऊ शकणार नाही अशी रचना आपण त्यामध्ये केलेली असते. त्यानंतर बघा की आपल्या घराला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी जे वायर्सचं जाळं आपण जोडलेलं असतं, ट्यूबलाईट, फॅन, टीव्ही, फ्रीज हे चालू होण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटीचं एक जाळं आपल्याला म्हणजे ती वायरिंग त्यामध्ये जोडलेली असते. वायर्सची फिटिंग्स आपण आपल्या घरामध्ये केलं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पाणी जे आहे ते पाणी यावं आणि पाण्याचं वहन ज्या ज्या ठिकाणी आपल्याला किचन, बेसिन, बाथरूम, टॉयलेट यामध्ये पाण्याचं वहन होण्यासाठी नळ फिटिंग्स आपण त्या ठिकाणी दिलेले असतात बघा. त्याचबरोबर वेस्ट मटेरियल जे आहे घरामध्ये तयार होणारे वेस्ट मटेरियल जे असेल त्याचं आउटलेट्स आपण एक तयार केलेलं असतं एक्झॅक्टली. आणि त्याचबरोबर आणखीन एक राहिलं की घरामध्ये एक निर्णय केंद्र जे आहे ते ठरलेलं असतं की निर्णय प्रक्रिया ही कोणत्या जागेवर होणार. त्याचबरोबर आणखीन एक सांगता येऊ शकतं की स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते, म्हणजे सिलेंडरची जागा आपली ठरलेली असते आणि तिथून सिलेंडरमध्ये जे केमिकल आहे त्या केमिकलचा वापर करून आपण एनर्जी प्रोड्यूस करतो. एक्झॅक्टली ह्या फिजिकल गोष्टी जशा आपल्याला पाहायला मिळतात त्याच प्रकारे किंवा आपल्या बॉडीच्या बाबतीत सुद्धा बघा, आपल्या बॉडीमध्ये कोणत्या वस्तू प्रवेश करू शकतील, कोणत्या वस्तूंनी प्रवेश करावा किंवा एक्झिट, अनावश्यक जे टॉक्सिक मटेरियल जे आहे ते आपल्या शरीराबाहेर टाकण्याची व्यवस्था. अगदी त्याच पद्धतीने सेल्सचं जे ऑर्गॅनिल्स आहेत त्यांची रचना झालेली असते. तर ते डिटेलमध्ये आपण बघूया. प्रत्येक सेल ऑर्गॅनिल जो आहे त्याचं जे पिक्चर आहे आणि त्याचं रचना जे आहे त्याचा स्टडी आपण करून आणि मग त्याचं फंक्शन आपण बघू. इन शॉर्ट, organelles and their function: first, nucleus is controller, endoplasmic reticulum is conduction, Golgi complex is enzymes, mitochondria is energy, vacuole is a storage of waste material, chloroplast is conversion of energy. In short, हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवून अभ्यास करू शकता.